महाशिवरात्रीच्या पावन पर्व काळात गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं संजीवनी पार परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्या कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। परिसरातील काही कामे अद्याप प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे। या लोकार्पण सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंद गिरीजी महाराज तसेच राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे परमपूज्य श्री राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संजीवनी पार परिसरातील सुशोभीकरण कामांचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमास मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, नगरसेवक अनिल आव्हाड, विनोद राक्षे, सर्व ट्रस्टी, बेट परिसरातील ग्रामस्थ तसेच सुशोभीकरणासाठी योगदान देणारे दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने संत महंतांचं पूजन करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। महाशिवरात्री निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे। लोकार्पण सोहळ्याप्रसंगी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व परमपूज्य परमानंद गिरीजी महाराज यांनी शुभेच्छा देत मंदिर ट्रस्टच्या कार्याचं कौतुक केलं। संजीवनी पार परिसराच्या सुशोभीकरणामुळे भाविकांसाठी अधिक सुबक, स्वच्छ व आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। एक कार्यक्रम आयोजित केला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आणि या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि यांची समाधी झाली। तत्पूर्वीही त्यांचे वास्तव्य या परिसरात झालं आणि त्यांनी जी काही नित्य नियम विधी केली आहे, नित्यनेम विधी, त्या नित्यनेम विधी म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच ग्रंथामध्ये आणि सर्व आणि शास्त्र, पुराण, वेद त्याचाही समावेश आहे आणि त्या समावेशामधून मृत संजीवनी मंत्राचाही समावेश आहे आणि असा श्री शुक्रोपासित मंत्रस्य म्हटला आहे। शुक्राचार्याने जो काही मंत्र जपला आहे आणि त्या जपाचंही सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम समाधी स्थान या ठिकाणी रोज जो पहाटी विधी होतो त्या विधीमध्ये शुक्राचार्यांचाही नामाचा समावेश आहे। म्हणून श्री शुक्रोपासित संजीवनी मंत्रस्य असा त्या मंत्राचा उच्चार गेल्या 36 वर्षापासून त्या ठिकाणी होतो आहे आणि तोही माईकवर पहाटी होतो आहे आणि असे ही संजीवनी पार प्रसिद्ध असलं एकमेव ठिकाण आणि या ठिकाणाचा जीर्णोद्धार अर्थात या ठिकाणची प्रगती, या ठिकाणचं एक मोठं एक काम या ठिकाणी या मंडळाने केलं आणि बराचसा वेळ झालेला आहे आणि या कामाचा एक आदर्श म्हणून यांनी हे काम हाती घेतलं आणि ते केलं आहे। अजून काही करायचं राहिलेलं आहे। म्हणून या महाशिवरात्रीच्या महान पर्व काळावर या मंडळीने हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे आणि या महाशिवरात्र आपल्या संस्कृतीमध्ये आणि वर्षभरामध्ये आणि 24 एकादशी असतात। हा एक 24 एकादशीचा महान पर्व काळ, 24 एकादशी आणि 5 पर्व काळ आहे आणि त्या 5 पर्व काळापैकी आणि एक रामनवमी उत्सव, एक कृष्ण जन्माष्टमी उत्सव, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आणि एक महाशिवरात्र असे शैव आणि वैष्णवांच्या दृष्टीने 24 एकादशी आणि 5 हे महान पर्व काळ आणि विशेष महत्त्वाचे मानले आहे आणि अशा त्या महान पर्व काळाच्या अंतर्गत आणि आता परवा येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपल्याला सर्वांना आमंत्रित केला आहे। हा उत्सव अर्थात लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। मी पुन्हा एक वार या देवस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ आणि सर्व बेटकर मंडळ, कोपरगावचे काही आणि मंडळी ज्यांनी असं मोठं योगदान केलं आहे, आपल्याला सर्वात आत्ताच अध्यक्ष महोदयाने सर्व या ठिकाणी प्रस्ताविकामध्ये सर्व सांगितलेच आहे। म्हणून त्या निमित्ताने पुन्हा एक वार
पत्रकार बंधूंना ही प्रसिद्धी करता या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांचे या ठिकाणी या देवस्थानाच्या वतीने आणि सर्वांचं या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्वांना धन्यवाद. सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो. माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. शुक्रेश्वर भगवान की, सचेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की. माता दक्षिण गंगेच्या अर्थात गोदावरीच्या तटावरील आज परम सद्गुरू शुक्राचार्य या पवित्र भूमीमध्ये संजीवनी पाराच्या या पवित्र पावन परिसराचा जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्व काळामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज, संत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, संत साधनानंदजी महाराज, संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्तांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमतः या ठिकाणी उद्घोषित केला गेला, त्याचा जप झाला, असा हा पावन असणारा संजीवनी पार आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड असतील, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तन मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे. आता वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य आहे, भविष्य काळामध्ये माता गोदावरीच्या परिक्रमेचं या ठिकाणी एक वैश्विक उत्थान याची नांदी या अर्थाने या ठिकाणी घातली गेलेली आहे. भविष्यामध्ये याच तटावरून असंख्यात साधू महात्मे असतील, भक्तजन असतील, या ठिकाणी पायी परिक्रमा करणार आहेत आणि अशा या भविष्यातील श्रद्धाळूंसाठी हा संजीवनी पार आणि हा संपूर्ण परिसर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एका परमोच्च अशा स्थितीवरती नेणारा, अशा साधकांच्या जीवनामध्ये सिद्धत्व देणारा आहे आणि अशा परिसराचं या ठिकाणी उत्थान झालेलं आहे. सर्वच संयोजक मंडळी असतील, देवस्थानचे ट्रस्टी मंडळी असतील, सर्व दाते असतील, या सगळ्यांचं या सेवेसाठी आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. महाशिवरात्री पर्व काळाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान शिवाचा अर्थात शंभू महादेवाचा परम सद्गुरूंचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती राहू ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आत्माबाद. नमस्कार. जय शुक्राचार्य. आपण दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर 1, 2 ते 3 दिवस अगोदर पत्रकार परिषद बोलवत असतो आणि आपण वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडत असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी होणारे विविध कार्यक्रम याचं सुद्धा नियोजन आपण पत्रकारांच्या मार्फत सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांपर्यंत पोहोचवत असतो. या वर्षी आपण महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपला जो आहे तो नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळची रुद्रपूजा, नंतर मुखवटा स्थापन, सामुदायिक अभिषेक सोहळ्याला बरोबर 9 वाजता सुरुवात होणार आहे. 12 वाजताची मध्यान्ह आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत नदीच्या दक्षिण तीरावर जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते तिथे पूजा होईल, गंगा भेट होईल, आरती होऊन पालखी परत मंदिरात येते. मंदिरात आल्यानंतर तिथे परत आरती होते. त्यानंतर दर्शन दिवसभर चालूच असतं आणि बरोबर 8 वाजता 8, 8:15 रात्रीच्या याम पूजेची तयारी केली जाते. अगोदर पुण्यवाचन होतं. 9, 9:15 गाभाऱ्यामध्ये जाऊन याम पूजेला सुरुवात होते. ती साधारणतः 12-1 वाजेपर्यंत याम पूजा चालते, रुद्रपूजा चालते. ती झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंड आणि महाराजांचं रूप सजवलं जातं आणि सगळी रुद्रपूजा झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंडीचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण रात्री 12:30-1 वाजता सुद्धा ताटकळत बसलेले असतात. आणि ज्यावेळेस ते दर्शन खुलं होतं, सगळं पूजा झाल्यानंतर, रूप सजवल्यानंतर आणि त्याचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊनच मग भक्त सगळे घरी जातात. आणि त्यानंतर परत ब्रह्ममुहूर्तावर दुसरी रुद्रपूजा केली जाते. ती मागच्या वर्षी पण केली होती, या वर्षी आपण करणार आहोत. आणि ह्या वर्षीचं नवीन आकर्षण मी सर्व शिवभक्तांना आणि शुक्रभक्तांना आपल्या सर्वांच्या मार्फत सांगू इच्छितो की संजीवनी पार जो आहे, पवित्र संजीवनी पार, बऱ्याच जणांना माहिती असेल, जो मंदिरात येतो त्यांना संजीवनी पार माहिती असेल, त्यांनी तो बघितलेला असेल.
तो संजीवनी पार त्याचा जो परिसर आहे ते समोर गणेश मंदिर आहे, समोर विष्णू मंदिर आहे, कार्तिक स्वामी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, अशी 6 मंदिरं जी आहे त्याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपण केलेला आहे. तो संपूर्ण परिसर आपण कंपाऊंड मध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आकर्षकरित्या गार्डन तयार केलेला आहे, नंतर पाथवे तयार केलेला आहे, भक्तांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत आणि संपूर्ण मंदिराची, महत्वाचं म्हणजे मंदिराची डागडुजी करून त्याचं आयुष्य कसं वाढेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ते जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, कारण शिवरात्र आल्यामुळे याचं उद्घाटन करणं, लोकार्पण करणं आवश्यक होतं, म्हणून आज उपक्रम आपण आज घेतलेला आहे. तर ह्याच्या शिवरात्रीच्या दिवशी या संजीवनी पार परिसराचं बदललेलं रूप, कायापालट झालेलं रूप आपण अवश्य बघायला या. आणि मी खास करून भक्तांना आणखीन एक विनंती करेन की आपण जर सकाळी दुपारी आलात तर संध्याकाळी सुद्धा चक्कर मारा. रात्री शिवरात्र असल्यामुळे रात्रभर मंदिर उघडं राहणार आहे, हा परिसर पण उघडा राहणार आहे. पण ज्यावेळेस रात्री लाईट लागतील त्यावेळेस आकर्षक विद्युत रोषणाई, लाइटिंग आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये हे मंदिर, सर्व मंदिर परिसर पाहणं एक पर्वणी ठरणार आहे. तर मी सर्व शुक्र भक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेन की येत्या शिवरात्रीच्या दिवशी आपण अवश्य मंदिरात यावं आणि आपल्याला सरप्राईज आयटम म्हणजे हा कायापालट झालेला संजीवनी पार परिसर पाहायला मिळेल. धन्यवाद. जय शुक्राचार्य. गुरु शुक्ल